नमस्कार, मी मेघा. शुभ रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण स्वीटचा अजून एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे बेसन बर्फी. हलवाई स्टाईल आपण ही बेसन बर्फी बनवतो आहे, रक्षाबंधन स्पेशल. आणि ही बर्फी बनवण्यासाठी आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यापासून ही बर्फी बनवणार आहोत आणि परफेक्ट मेजरमेंटसहित ही आपण बर्फी बनवणार आहोत. त्यामुळे बर्फी बिघडण्याचा जराही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी मस्त अशी दाणेदार स्वीटच्या शॉपमध्ये वगैरे जशी बर्फी मिळते तशीच बेसन बर्फी तुम्ही घरी बनवू शकता आणि खूप चविष्ट लागते. अगदी या सणामध्ये तुम्ही ही बर्फी नक्की बनवून पहा. तर चला बनवायला सुरुवात करूया ही मस्त अशी दाणेदार बेसन बर्फी. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आता आपण घेणार आहोत अर्धा कप मी घी घेतलेला आहे. घीऐवजी तुम्ही वनस्पती डालडा वगैरे वापरू शकता. तर घी वितळल्यानंतर इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. हे रेग्युलर आपलं बेसन आहे, बारीक असं बेसन आहे. अगदी दाणेदार घेण्याची काही गरज नाही. रेग्युलर आपल्या घरामध्ये जे आपण बेसन वापरतो ते घेतलं तरी चालेल. आता बेसन आपण मस्त असं घीमध्ये भाजून घ्यायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे बेसन भाजायचं आहे, कारण बेसनची बर्फी तेव्हाच टेस्टी होईल जेव्हा आपलं हे बेसन व्यवस्थित भाजलं जाईल. जर बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर बर्फीची टेस्ट व्यवस्थित लागणार नाही. म्हणून आपल्याला हे बेसन जास्तीत जास्त व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, बर्फी खाताना असं घशाजवळ चिकटतं किंवा असं टेस्ट बरोबर नाही येत. त्यासाठी आपण ही बेसन व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. आणि आपण हे बेसन भाजताना त्यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे तोही आपण बेसनबरोबर व्यवस्थित भाजला जाईल. आता जरी तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असला तरी जसं जसं बेसन भाजत जाईल तसं तसं घी वेगळं होत जाणार आणि बेसन आपलं असं पातळ होईल. हे मिश्रण थोडं पातळसर होत जाणार आहे. तर आता आपण व्यवस्थित हे बेसन भाजून घ्यायचं आहे. अगदी मस्त आणि खूप चविष्ट लागतं हे बेसन बर्फी आणि कमी साहित्यामध्ये उपलब्ध असते. आपल्या घरामध्ये घीही असतं आणि बेसनही असतं आणि यामध्ये आपण फक्त साखरेचा वापर केलेला आहे. या तिन्ही साहित्य आपल्या घरामध्ये नेहमी उपलब्ध असतात. या घरातल्या उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही मस्त अशी दाणेदार बेसन बर्फी आपण अगदी हलवाई स्टाईल बनवलेली आहे. आणि परफेक्ट मेजरमेंट मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्धा कप घी, 1 कप बेसनसाठी आपण इथे अर्धा कप घी घेतलेला आहे आणि फक्त 2 चमचे रवा बारीक एकदम घेतलेला आहे. त्यामुळे रव्यामुळे आपली बेसन बर्फी अशी थोडी दाणेदार होते आणि मस्त लागते. तर बघा बेसन आपलं आता कसं भाजलं गेलेलं आहे, मस्त असं सुगंध सुटलेला आहे बेसनचा आणि कलरही बघा चेंज झालेला आहे. आणि पहिलं जसं बेसन आपलं एकदम सुकं वाटत होतं तसं नाही. आता बघा असं मस्त असं बेसन आपलं ओलसर झालेलं आहे. असंच आपल्याला एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजण्यासाठी कमीत कमी 12 ते 15 मिनटं लागतात. तर असं मंद गॅसवरती आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसनचा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बघा बेसनचा कलर किती चेंज झालेला आहे. एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन भाजायचं, नाही तर हाय फ्लेमवरती बेसन जर भाजायला गेलात तर बेसन खालून जळू शकतं. तर आता बेसन आपलं भाजून झालेलं आहे. तर मी पॅन दुसरीकडे उतरून ठेवलेला आहे. सेम गॅसवरती मी दुसरा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेतलेले हे 1 कप साखर. आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे म्हणून मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालते मी. लक्षात ठेवा, बेसन जेवढं घेतलेलं आहे तेवढंच साखर घ्यायची आहे, किंवा गोड तुम्हाला जसं आवडत असेल कमी जास्त त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता. आणि पाणी फक्त पाण्याचं प्रमाण तुम्हाला योग्य ठेवायचं आहे. तर इथे मी 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायची आहे. पाक हा आपण मस्त, जेवढा पाक तुमचा चांगला बनेल तेवढीच बेसन बर्फी व्यवस्थित बनेल. तर बघा पाक आता आपलं होत आलेलं आहे. साखर आपली वितळलेली आहे पूर्ण. तर असंच आपल्याला हे पाक मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हा एकतारी वगैरे पाक बनवायचा नाही आहे. साखर पूर्ण वितळल्यानंतर हातामध्ये अशी थोडंसं आपण घेऊन बघणार आहोत. नंतर थोडंसं चिकट अशी लागली की आपण ही
पाक आपला रेडी झाला आहे असं समजायचं आहे. साखर वितळल्यानंतर फक्त 5 मिनटं आपण हा पाक उकळून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण टेस्टसाठी घालणार आहोत वेलची पावडर. थोडीशी वेलची पावडर मी घेतलेली आहे इथे. आता वेलची पावडरही आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे. पाण्याचं प्रमाण कमी घेतल्यामुळे काय होतं, पाक आपला लवकर तयार होतो. जर तुमचं पाणी जास्त झालं समजा चुकून, तर तुम्हाला पाक थोडा उकळवायला लागेल व्यवस्थित. हे बघा, थोडंसं असं हातामध्ये घेऊन बघायचं, थोडंसं असं दाणेदार असं चिकट असं हाताला लागत राहिलं म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. तर आता इथे मी हा गॅस बंद करते आणि आपण हा पाक आता बाजूला करून ठेवूया. आणि आपला जे बेसनचा पहिला पॅन आहे तो आपण परत त्या सेम गॅसवरती ठेवणार आहोत. तर आता मी परत बेसनचा जो पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण आता हे पाक ओतून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि आता बेसन आणि पाक, साखरेचा पाक आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला इथे एकदम लोवरतीच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण साखरेचा पाक आणि बेसनचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाकमध्ये जास्त पाणी न घातल्यामुळे काय होतं, पाक लवकर बेसनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि लगेच घट्ट व्हायला लागतो. हा मस्त आता मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे, एकदम घट्ट होत आहे. तर असं सतत मिक्स करून आपल्याला हे बेसन आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपण ही गॅस ठेवलेली आहे. असं सतत हलवत आपल्याला हे बेसन आता एकत्र गोळा करून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे काय होईल, मी ज्या नवीन रेसिपी टाकते त्याचं लगेच तुम्हाला माहिती मिळेल. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा, मिश्रण आपलं आता पहिल्यापेक्षा खूप घट्ट झालेलं आहे. पण सतत मिक्स करत राहिल्यामुळे हे लगेच 5 मिनटामध्ये घट्ट होतं. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं थंड करून घेऊया. थोडंसं, एकदम नाही, थोडं कोमट करून घेऊया. तर आता मिश्रण मी थोडं कोमट करून घेते. आणि आता तोपर्यंत आपण काय करूया, हा मी असा एक डबा घेतला आहे किंवा तुम्ही ट्रे घेऊ शकता. आपली रोजची रेग्युलर थाली घेऊ शकता. त्याला थोडंसं बटर लावून घ्या. तर इथे मी हा डब्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे, कारण मला स्क्वेअरमध्ये हवा आहे म्हणून मी हा स्क्वेअरवाला डबा घेतलेला आहे. तर त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण आता घालणार आहोत. म्हणजे व्यवस्थित आपल्याला शेप कट करता येईल म्हणून मी हा बटर पेपर लावून हा ट्रे घेतलेला आहे. तर यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपण ओतून घेऊया, म्हणजे शेप द्यायला बघा इझी होतं एकदम. आणि मस्त असं आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित, बघा अजिबात पातळ नाही झालं आहे किंवा काही नाही आणि घट्टही नाही. मस्त असं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे बेसन बर्फीचं. म्हणून मी जे सांगितलेलं मेजरमेंट आहे त्यानेच तुम्ही पूर्ण साहित्य बरोबर त्याच प्रमाणात घ्या. तुमची ही बेसन बर्फी अशी मस्त अशी दाणेदार होईल. एकदम वरून प्लेन झालेलं आहे. तर सजावटीसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स टाकते. तर इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत असे पीसेसमध्ये कट करून, हे मी वरून टाकून घेते आहे. आणि थोडं स्पॅच्युलाने वगैरे आपण थोडंसं प्रेस करूया, म्हणजे ते आतमध्ये व्यवस्थित सेट होतील. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच करा. तर इथे मी थोडंसं सेमी सेट झाल्यानंतरच, आता ही बर्फी आपण थोडी सेमी सेट झाल्यानंतरच आपण याला पीसेस करून घेणार आहोत, कारण सेट झाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होईल, तुम्हाला व्यवस्थित पीस कट करता येणार नाही. म्हणून थोडंसं सेमी सेट झाल्यानंतर लगेचच आपण याचे पीसेस करून घेणार आहोत. आणि नंतर याला आपण सेट करण्यासाठी अर्धा तास ठेवू शकतो. बघा, इझिली पीसेस कट होत आहेत, म्हणून थोडा सेमी सेट असतानाच आपण हे पीसेस करून घ्यायचे आहेत. आणि खूप दिसायला किती सुंदर दिसते बघा. तर आता आपण ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवले तरी बर्फी व्यवस्थित सेट होईल. तर मी अशीच बाहेर ठेवून देते अर्धा तासासाठी. आता अर्धा तास झालेला आहे. तर आपण बर्फी चेक करून बघितले, मस्त आपली बर्फी सेट झालेली आहे. तर आपण या बॉक्समधून आता काढून घेऊया. बटर पेपर आतमध्ये घातल्यामुळे काय होतं, काढायला इझी होतं. तर बटर पेपर नसला तरी चालेल, तुम्ही तेल किंवा घी लावून ही डिशला सेट करून तुम्ही बर्फी सेट करू शकता त्याच्यावरती.
तर आता बघा मस्त अशी आपली ही बेसन बर्फी तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसते आणि खूप चविष्ट अशी ही बर्फी आपण बनवलेली आहे. पीसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. अगदी दाणेदार अशी ही आपली बेसन बर्फी बघा बनलेली आहे आणि खूप चविष्ट लागते. हलवाईच्या स्टाईलने आपण ही बेसन बर्फी बनवलेली आहे. मिठाईच्या शॉपमध्ये वगैरे जशी मिळते ना तशीच मस्त अशी दाणेदार बेसन बर्फी अगदी तुम्हीही घरी बनवू शकता आणि तेही फक्त 3 साहित्यामध्ये. तर चला बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.